नमस्कार. उद्या राखी आहे. प्रत्येक बहिणीच्या भावासाठी काहीतरी स्वीट डिश बनवायची असते. तर त्यासाठी मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. अतिशय ट्रॅडिशनल अशी बेसनाचे लाडू, म्हणजेच चण्याच्या डाळीचे बेसन आणि त्याचे हे लाडू. तर बघा, 3 वाटी मी या ठिकाणी बेसन घेतलं आहे. त्यानंतर त्यात चिमूटभर अगदी मीठ टाकलं आहे. कुठल्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ टाकलं की त्याची टेस्ट अगदी उत्तम येते. त्याला हळूहळू पाणी टाकून मळून घेणार आहोत. जसं पाणी आपल्याला पाहिजे तसं तसं आपण टाकून घेणार आहोत आणि छानपैकी याला मळून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे हा गोळा तयार आहे. आपण जशी कणिक भिजवतो पोळीची, त्यापेक्षा थोडा घट्टसर या ठिकाणी भिजवायचा आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. नंतर आपण याला तळण्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये छानपैकी साजूक तूप घालून घेतलं आहे, जे मी घरीच बनवलं आहे. आणि या तुपाची रेसिपी मी शेअर केली आहे, ती तुम्ही त्याला भेट देऊ शकता. आणि त्यानंतर बघा, अशा प्रकारे त्याचे मस्तपैकी पेढ्याच्या आकाराचे आपण गोल गोळे करून घेणार आहोत. आणि नंतर आपण याला छानपैकी एकसारख्या आकारात लाटून घेणार आहोत. आणि माझ्या सासूबाई या ठिकाणी माझी मदत करत आहेत. तर बघा, अशा प्रकारे एकसारखी पुरी लाटली की अतिशय अशी मस्त ती तळल्या जाते. मीडियम आचेवर छानपैकी ही पुरी तळून घ्या. आणि सगळ्या पुऱ्या अशाच प्रकारे तळून आपण याला बारीक करून घेणार आहोत. हा अतिशय ट्रॅडिशनल पद्धतचा बेसनाच्या लाडूचा प्रकार आहे, जो की माझ्याकडे नेहमी होतो आणि सर्वांना खूप आवडतो. त्यासाठी मी हे नेहमी करते. आणि बघा, अशा प्रकारे ह्या सगळ्या पुऱ्या लाटून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. अगदी मंद आचेवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे ह्या सगळ्या पुऱ्या झाल्या. थोड्या गार झाल्या की आपण याला थोड्या हाताने तोडून याला मस्तपैकी असं बारीक करून घेणार आहोत. जसा रवा असतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आपण ज्या बाउलने माप घेतला आहे, ज्या वाटीने माप घेतला आहे, त्याच वाटीने आपण 3 वाटीला 2 वाटी साखर या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, मी गंजामध्ये 2 वाटी साखर आणि त्याला पाऊणच वाटी या ठिकाणी मी पाणी टाकणार आहे. तुम्हाला जर मऊसूत असे लाडू पाहिजे असतील तर थोडं पाणी जास्त टाका. आणि थोडे घट्टसर पाहिजे असतील आणि लगेच वेळेवर करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर कमी करा. बघा, अशा प्रकारे चम्मच हलवत हलवत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. आणि एका साईडने पाक उकळत असतानाच आपण हे ज्या पापड्या आहेत त्या बारीक करून घेणार आहोत. बघा, त्यानंतर आपण या ठिकाणी मस्तपैकी पाक झाला आहे. याला छान उकळ्या फुटत आहेत. त्यामध्ये आपण बघू शकतो थोडीफार साखर राहिली आहे, पण हा मस्तपैकी घट्टसर पाक या ठिकाणी मध्ये मध्ये चम्मच फिरवायचा आहे. मध्येच आपण विलायची आणि जायफळ घेणार आहोत आणि ते बारीक करून घेणार आहोत. विलायची काढून घेतली आहे, तसेच जायफळ खिसून घेतलं आहे, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे पाक या ठिकाणी घेतला आहे. त्यासाठी असं व्यवस्थित एकतारी पाक या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे सगळं हे तयार आहे आणि हा एकतारी पाक पण आपला तयार आहे. तुम्हाला जर घट्टसर पाक पाहिजे असेल तर आपण थोडा वेळ अजून याला शिजू देऊ शकतो. अगदी 2-3 मिनटातच हा पाक आपला मस्तपैकी घट्ट होऊन येईल आणि आपण लाडू करण्यास सुरुवात करू शकू. आणि जर पातळ पाहिजे असेल तर थोडा कमी घट्ट पाक करा. तर बघा, अशा प्रकारे मी या ठिकाणी खोबरा किस टाकून घेतला आहे. त्याला 3 वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी रेडीमेड असं खोबरा किस घेतला आहे. तुम्ही ओल्या नारळाचा किससुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण ॲड करू शकता. मुलं खात नाहीत म्हणून मी ड्रायफ्रूट या ठिकाणी टाकल्याने वरून फक्त सजावटीसाठी ठेवणार आहे. तर बघा, अशा प्रकारे याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ त्याला पाकात मुरू द्यायचा. बघा, अशा प्रकारे हा लाडूचं मिक्सचर तयार झालं आहे. आणि माझी सासूबाई मला लाडू वळण्यासाठी मदत करत आहेत. तर बघा, त्यांनी हे लाडू गोल असे शेप देऊन व्यवस्थित करून घेतले आहे. या ठिकाणी आपण बर्फीसुद्धा करू शकतो, पण लाडू कधीही बेस्ट. आणि भावाचा सण म्हटल्यावर लाडू अगदी प्रेमाने करणं सुरू आहे. तर बघा, अशा प्रकारे हे लाडू या ठिकाणी तयार आहेत. आणि हा लाडू आपण सगळे काढून घेऊ आणि त्यानंतर आपण काजू बदामनी लाडूंना सजवून घेऊ. अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ट्रॅडिशनल अशी स्वीट डिश आहे, जी रक्षाबंधनानिमित्त आपण करू शकतो. आणि मार्केटमध्ये अनेक स्वीट डिश मिळतात, पण हाताने केलेल्या लाडूची एक वेगळीच टेस्ट असते. म्हणून व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू. हॅपी रक्षाबंधन.